मंडळी, नांदेडमध्ये एका प्रेमकथेचा शेवट असा झाला की संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। एका मुलीनं आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केलंय आणि हे लग्न कोणी का थांबवलं नाही, कारण या लग्नाच्या आधीच त्या मुलीच्या घरच्यांनीच तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली होती। नांदेड शहर गोदावरीच्या काठावर वसलेलं, गुरुद्वारा हुजूर साहेबांसाठी प्रसिद्ध असलेलं शहर, पण 27 नोव्हेंबर 2025 ला इथल्या जुनागंज मिलिंद नगर भागात घडलेल्या एका या घटनेनं या शहराचं नाव देशभरात चर्चेला आलं। सक्षम टाटे, वय साधारण 20 ते 25, दलित समाजातला तरुण, काही जुने गुन्हेगारीचे खटले, 2 महिन्यांपूर्वी जेलमधून सुटलेला। पण त्या सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे गेली 3 वर्ष तो एका मुलीवर मनापासून प्रेम करत होता। तिचं नाव आचल मामेडवार। आचल नांदेडचीच 21 वर्षाची तरुणी। दोघांची ओळख आचलच्या भावांमुळे झाली होती। येणं जाणं वाढलं, मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला। पण इथेच काळाने घात केला। आचलचं कुटुंब, वडील गजानन मामेडवार, भाऊ हिमेश आणि साहिल या सगळ्यांना या नात्याचा तीव्र विरोध केला, कारण सक्षम वेगळ्या जातीचा होता। रिपोर्टनुसार आचल सांगते की घरच्यांकडून वारंवार धमक्या येत होत्या, त्याच्याशी संबंध तोड नाहीतर त्याला संपवू, पण दोघांनीही आपलं नातं तोडलं नाही। 27 नोव्हेंबरची संध्याकाळ जुनागंज मिलिंद नगरच्या भागातल्या एका चहाच्या टपरीवर सक्षम काही मित्रांसोबत गप्पा मारत होता। तिथे अचानक आचलचा भाऊ हिमेश येतो। दोघात आधी तोंडाने भांडण सुरू होतं आणि काही सेकंदातच सगळं बदलून जातं। हिमेशकडे पिस्तूल असतं। वाद चिघळताच तो सक्षमवर गोळी झाडतो आणि गोळी सक्षमच्या छातीच्या बरगड्याच्या भागात घुसते। सक्षम खाली कोसळतो। तो इथेच थांबत नाही। बाकीचे साथीदार, ज्यात वडील गजानन आणि भाऊ साहिलसह इतर जवळच्या फ्लोअर टाईल्स आणि दगड उचलून सक्षमवर वार करू लागतात। गर्दीच्या भागात लोकांच्या डोळ्यासमोर सक्षमचा जागीच जीव जातो। ही घटना घडताच परिसरात खळबळ माजते। इटवारा पोलीस ठाण्याचे अधिकारी, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर घटनास्थळी पोहोचतात। रस्त्यावर नाकेबंदी लावली जाते। काही तासातच हिमेश, साहिल, वडील गजानन, आई आणि आणखी एक अशा एकूण 5 प्रौढांना अटक होते। एक अल्पवयीन मुलगा निरीक्षण गृहात पाठवला जातो। पोलिसांनी या प्रकरणी हत्या, बेकायदेशीर जमाव, SC/ST अंतर्गत, ॲट्रॉसिटीज ऍक्ट आणि आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। आता या सगळ्या गोष्टीचा निषेध टर्निंग पॉइंट इथे येतो। हा टर्निंग पॉइंट सर्वात हृदयद्रावक आणि धाडसी सीन आहे। दुसऱ्या दिवशी सक्षमच्या घरी त्याच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती। नातेवाईक घरात शोकाकुल वातावरणात बसलेले आणि अचानक तिथे येते आचल। ती सरळ आपल्या प्रियकराच्या पार्थिवाजवळ जाते। सक्षमच्या शरीरावर ती हळद लावते, जसं लग्नाआधी वराला लावतात। मग प्लेट मधून कुंकू घेऊन स्वतःच्या कपाळावर सक्षमच्या नावाचं कुंकू लावते। सर्वांच्या समोर ती जाहीर करते, मी आज सक्षमशी लग्न केलं। तो जरी मेला असला तरी आमचं प्रेम जिवंत आहे। माझा प्रियकर मरूनही जिंकला। माझे आई वडील आणि भाऊ हारले। आचल म्हणते, माझ्या बापाला आणि भावांना फाशीची शिक्षा व्हायला हवी। मी आता सक्षमच्या घरीच त्याची बायको म्हणून राहणार आहे। हा सगळा प्रसंग व्हिडिओमध्ये कैद होतो आणि काही तासातच सोशल मीडियावर व्हायरल देखील होतो। सध्या या प्रकरणात आचलचे वडील, भाऊ आणि आईसह एकूण 5 आरोपी पोलीस कोठडीत आहेत। एक अल्पवयीन निरीक्षण गृहात आहे। पोलिसांच्या माहितीनुसार दोन्ही बाजूंवर म्हणजेच सक्षम आणि आचलच्या घरच्यांवर आधीपासून काही गुन्हे दाखल आहेत। पण जरी असं असलं तरी कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध म्हणून खून करणं कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या घोर अपराधच आहे। तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की 2025 मध्ये आपण जात, मान, सन्मान या नावाखाली मुलांचं, मुलींचं, कुणाचंही जीवन संपवतोय। तर मग शिक्षित समाज, संविधान, कायदे हे सगळे कशासाठी? आचलने जे केलं त्याबद्दल वेगवेगळा मतप्रवाह देखील असेल, पण तिच्या एका वाक्यात मात्र मोठा संदेश आहे, प्रेम जिंकून जायला हवं, हत्या नाही। या प्रकरणात न्यायालय काय निकाल देईल, कोणाला कोणती शिक्षा होईल हे पुढे समोर येईलच। पण नांदेडच्या या घटनेनं पुन्हा एकदा आपल्याला आरसा दाखवला आहे। जातीय विष आणि ऑनर किलिंगच्या नावानं आपण अजून किती जीव घेणार? तर मंडळी, ही होती माणुसकीला काळीमा फासणारी आताचीच गोष्ट। याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा रिअल क्राईम स्टोरीज आणि अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।